Hello everyone, this is Aparna. Welcome and welcome back to my channel Aparna Unfiltered, where you get raw, real vlogs. चला ब्रेकफास्टची वेळ झालेली आहे. ब्रेकफास्ट काय माझा तर हा ब्रंचच होता. तर काल रात्री मी हे मूग आणि थोडेसे त्याच्यामध्ये तांदूळ असे भिजू घातले होते, तुम्ही बघितलेले होते. सो ते मी पूर्ण ओव्हरनाईट सोक करायला ठेवले होते आणि सकाळी आज असे हे बघा कसे फुललेले दिसत आहेत. तर आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करत होते जी अतिशय हेल्दी, हाय प्रोटीन आणि वेट लॉससाठी परफेक्ट अशी रेसिपी आहे. तर ह्या रेसिपीचं बेनिफिट असे आहेत की ही वजन कमी करायला खूप मदत करते. प्रोटीन आणि फायबरने भरपूर आहे. पोट खूप वेळ भरलेलं राहतं, तर त्यामुळे भूक ही लवकर लागत नाही. तर एकदा सगळे इन्ग्रेडियंट्स बघून घेऊया. तर मूग डाळ आणि त्यासोबत राईस मी हा भिजवू घातलेला होता रात्री. तुम्ही भातसुद्धा यूज करू शकता, म्हणजे कुक्ड राईस आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा यूज करू शकता. हिरवे वाटाणे मी यामध्ये घेतलेले आहे. ओट्स, मखाना, पोहे, पालक, गाजर, कुडीत जे हुलगे असतात त्याची पावडर मी घेतली आहे. पोहे, पालक आणि एक 3 ते 4 अशा लसणच्या पाकळ्या. ब्रेकफास्टसाठी, लंचसाठी, डिनरसाठी सुद्धा आणि वेट लॉस डाएटमध्ये हे बेस्ट ऑप्शन आहे. याला आपण हाय प्रोटीन पॅक डोसा और मल्टीग्रेन डोसा म्हणू शकतो, ज्यामध्ये मूग डाळ, कुळीथ पावडर, ओट्स, मखाणा, हिरवे वाटाणे आणि पालक, गाजर यासारख्या भाज्यांनी हा भरलेला डोसा आहे. तर प्रोटीन रिच, फायबर वेट लॉससाठी अतिउत्तम असा आहे. यामध्ये आपण वापरलं आहे मूग डाळ, कुळीथ आणि ओट्समुळे शरीराला भरपूर प्रोटीन मिळतं. त्यानंतर सगळ्या भाज्या, ओट्स, मखाण्यांमुळे पचन सुधारतं आणि शिवाय पोटही साफ राहतं. वेट लॉस फ्रेंडली ही रेसिपी खाल्ल्यानंतर पोट हे बराच वेळ भरलेलं राहतं. मध्येच भूक म्हणून असे लागत नाही. मी खरंच सांगते, रेसिपी ब्रेकफास्टच्या थोडासा वेळ नंतर आणि लंचचा थोडासा वेळ आधी, म्हणजे एक ब्रंचमध्ये साधारण घेतलेली, आणि मला थ्रूआउट द डे अजिबात भूक लागली नाही आहे आणि नाईटलासुद्धा मी अगदी हलकं फुलकं असं डिनर घेतलेलं आहे. तर खूप जास्ती वेळ आपल्याला भूक लागत नाही. पोट आपलं जे आहे ते हेवी ठेवते. त्यानंतर तेल कमी लागतं याला, पचायला हलकी आहे, मुगाची डाळ असल्यामुळे, आणि रोज खाता येईल अशी रेसिपी आहे. सर्व साहित्य एकत्र ग्राइंड करून घ्यायचं. मूग डाळ, भात, पोहे, हिरवे वाटाणे, ओट्स, मखाणा, पालक हे सगळं. आता कुळीथ पावडर, हे बघा हे कुळीथ आहेत आणि ही त्याची पावडर मी ऑलरेडी बनवून घेतली आहे, म्हणजे त्याचं सूप वगैरे करण्यासाठी आपल्याला अगदी हँडी राहतं. तर हे मी असे करून स्टोअर करून ठेवते. तर कुळीथ पावडर ही ऑलरेडी पावडरच्या फॉर्ममध्ये असल्यामुळे मी सगळं काही ग्राइंड केल्यावरतीच त्याच्यामध्ये घातलं आहे. आणि कॅरेटचा हा चंक्स मला आवडतो डोसामध्ये, चिलामध्ये खूप छान लागतो आणि एक छान असा टेस्ट येते ते ग्रेट करून घातल्यामुळे. तर त्याच्यामुळे ते मी ॲज इट इज ग्रेटच केलेलं घातलं आहे त्याच्यामध्ये, ते काही ग्राइंड केलेलं नाही आहे. सो बघा, पालक घातल्यामुळे याला किती छान असा ग्रीन कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. ग्राइंड करताना खूप जास्त पाणी घालायची याच्यामध्ये गरज उरत नाही, कारण पालक पण जाते, तर पालक हे स्वतःचं आपलं पाणी सोडते. तर त्यामुळे फार कमी पाण्यामध्ये हे ग्राइंड होऊन जातं आणि छान अशी स्मूथ पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे, जसं आपण इडलीचं डोसा बॅटर बनवतो अगदी त्याच फॉर्ममध्ये. थोडंसं याला थिक कन्सिस्टन्सीने ठेवायचं आहे, कारण अगदीच जर पातळ ठेवले ना तर तव्याला चिकटण्याचीही थोडे चान्सेस जास्ती असतात. तर हे बघा किती इझिली हे तव्यावरती स्प्रेड होते. डोसेचं चिला याला तुम्ही काही म्हणू शकता. तर खूप छान ज्या प्रकारे हे दिसतंय ना, त्याच प्रकारे याची टेस्ट झाली होती अगदी भन्नाट. तुम्ही याच्यासोबत छान प्रकारे नारळाची चटणी किंवा टोमॅटोची चटणी आणि जी येते ना डाळ्याची चटणी, तीसुद्धा करू शकता. आता मी याला छान लोणच्यासोबतच खाल्लं आहे. माझ्याकडे एक छान आंबट गोड लोणचं आहे कैरीचं, तर त्याच्यासोबतच मला आवडते. आणि शिवाय चटणी करत बसण्याचा एवढा वेळ पण नव्हता, माझ्याकडे कोकोनट पण अवेलेबल नव्हते. मला ओल्या नारळाची चटणी जास्ती आवडते, तर मी हे लोणच्यासोबत एन्जॉय केलेलं आहे. शेजवान चटणी वगैरे तुम्ही असं काहीही याच्यासोबत सर्व करू शकता. दोन्ही बाजूनी छान सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या आणि गरमागरम मस्त डोसा
रेडी. मिष्टूसाठी त्याला वरती टॉपिंग्सला चीज घातलं आहे मी, म्हणजे ॲटलिस्ट ती खाऊ शकेल. खाते ती, पण थोडे नाटकं असतातच माहिती आहे ना मुलांचे. तर थोडं चीज दिसलं की तिला छान टेम्पटिंग वाटतं आणि ती खाऊन घेते, फिनिश करते, ते महत्त्वाचं. आता या बॅटरमध्ये मी ज्वारी, बाजरी, रागी हे ग्रेन्स नाही यूज केलेलं आहे. जर तुम्हाला अजूनच हाय प्रोटीन छान असा बनवायचा असेल, याला अजून हेल्दी टच याला द्यायचा असेल, तर तुम्ही हे सुद्धा ग्रेन्स यूज करू शकता. खूप छान बनतो, टेस्टसुद्धा खूप छान येते. मला हा आपलं जे आपण नॉर्मल डोसा बॅटर बनवतो, म्हणजे उडीद डाळीचं आणि तांदूळ टाकून वगैरे त्याला फर्मेंट करून, तर मला हा त्यापेक्षा जास्ती आवडतो, कारण याला ना फर्मेंटेशनची गरज उरत नाही. या डोशासाठी आंबवण्याची गरज उरत नाही, तर म्हणून हा डोसा अगदी इन्स्टंट आणि पटकन असा तयार होतो. तर हेल्दी नाश्त्याचा असा हा उत्तम पर्याय आहे. म्हणजे जरी आपण काही प्रिपरेशन केलेली नाही, तरी एक 4 ते 5 तास आधी मूग ही लवकर भिजते, तर त्यामुळे हा रेडी होतो. फर्मेंटेशनची गरजच नसते, तर त्यामुळे इन्स्टंट असा एक ब्रेकफास्टचा ऑप्शन आहे. त्यानंतर हवं तसं बदल आपल्याला करता येतो. व्हर्सटाईल आहे. तुमच्या गरजेप्रमाणे साहित्याचं प्रमाण तुम्ही नक्कीच कमी जास्त करू शकता. जास्ती फायबरसाठी ओट्स किंवा कुडीत याच्यामध्ये तुम्ही वाढवू शकता. आयर्नसाठी पालक ही जास्ती प्रमाणामध्ये घालू शकता. म्हणजे ना लहान मुलं ओळखतच नाहीत. आता माझी मुलगी ही याला ग्रीन डोसा म्हणूनच ओळखते, तर तिला नाही माहीत राहत की ह्यामध्ये मम्मानी पालक घातला आहे की काय. मुलांना पण अशा प्रकारे तुम्ही टिफिन बॉक्समध्ये देऊ शकता, म्हणजे हे छान आवडीने खातील. हवं तर असं चीजसुद्धा तुम्ही स्प्रेड करून देऊ शकता, तर ते अजून जास्ती आवडीने खातील. लंच बॉक्ससुद्धा ही एक बेस्ट रेसिपी आहे. इन्स्टंट होते आणि हा तितकाच हाय एनर्जी देणारा डोसासुद्धा आहे. म्हणजे शरीराला जी सतत एनर्जी देतो, आणि म्हणून सकाळी खाल्ल्यानंतर अशी मध्ये मध्ये अशी सारखी भूक लागत नाही. मी तुम्हाला बोलली ना, मी डिनर्समध्ये सुद्धा अगदी लाईट डिनर घेतलं आहे हे एवढंसं खाल्ल्यानंतर. आणि हे पण मी किती लाईक 11:30ला हा मी ब्रेकफास्ट केलेला, ब्रंच केलेला. तर त्यानंतर अगदी दिवसभरात असं मी काहीच खाल्लेलं नाही आहे. म्हणजे क्रेविंग्स अशी होतच नाही. टमी फुल ठेवतो, फायबर रिच असल्यामुळे टमी फुल ठेवतो. येते का तुला रांगोळी? हो येते मला. काहीच मी आता आहे ना रांगोळी काढून राहिली. आता मला आहे ना जी डिझाईन आवडते मी ती काढणार आहे. तर सो आता तुम्हाला मी दाखवते. आधी फ्लावर काढायचं, छान फ्लावर काढायचं, आणि मग त्याच्यानंतर त्याला छान लीफ वगैरे काढायचे. मग मी आधी फ्लावरच काढून राहिली. हा म्हणजे काश्मीर पहिलं काढायचं. अच्छा, तर मिष्टूची अशा प्रकारे इथे रंगोली कॉम्पिटिशन चालली आहे, आणि सगळी टाईल्स ही खराब करण्याच्या मागे मिष्टू आहे आता. हो ना, सगळं काही तू क्लीन करशील का? हो प्लीज झाडून. करशील. ओके. स्कूल नाही, आज स्कूलला सुट्टी होती, आणि एक्स्ट्रा क्लासेस जे तिचे आहेत, तर ते देखील ऑफ आहेत आज, म्हणून हे असं काहीसं चाललं आहे आमचं. हॅलो, जस्ट मी व्हिडिओ एडिट केला आहे आणि व्हॉईस ओव्हर दिला आहे. तर व्हॉईस ओव्हरचं काम जे माझं राहतं ते नाईटलाच मी करते, कारण थोडी शांतता असते. अदरवाईज दिवसभरात ते होत नाहीत, कारण आवाज वगैरे असतं. कितीही मी डोर्स वगैरे बंद केले, विंडोज वगैरे बंद केली, तरी ते
काही होत नाही, तर ते नाईटला थोडी जास्त शांतता असते, तर म्हणूनच ते काम माझं नाईटला असते. आणि व्लॉग हा माझा 9:30 10 o'clock नेक्स्ट डे मॉर्निंग असा मी पब्लिश करते, लाईव्ह करते. तर मिस्टूचं स्कूल असतं 8:30 9 o'clock, सो 9 o'clockला ती जाते, 8:30पर्यंत ती जाते अशी. तर त्यामुळे जास्त वेळ उरत नाही. शिवाय व्लॉग फक्त हा पब्लिश नसतो करायचा, तर त्यामागे डिस्क्रिप्शन्स असतं, टॅग्स असतात, थंबनेल बनवायचं असतं, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. तर मी करेल याच्यावरती एक माझी 30 डेजची जी यूट्यूब व्हिडिओ बनवण्याची जी जर्नी आहे तीसुद्धा मी शेअर करेल. माझं जसाही एक पडाव कंप्लीट होणार म्हणजे 90 डेजचं डेली व्लॉगिंगचं चॅलेंज मी घेतलेलं आहे. तर एक 30 डेजचं चॅलेंज जे आहे आत्ता 30 डेजचे व्लॉग हे कंप्लीट होतात आहे 2 ते 3 दिवसामध्ये. तर मी त्याच्यावर सुद्धा एक व्लॉग घेऊन येणार आहे, कारण यूट्यूब डेली व्लॉग्स अपलोडिंग हे जर मी करू शकते, तर तुम्ही नक्कीच करू शकता असं मला वाटतं. तर त्यामध्ये मी अशा बऱ्याचशा गोष्टी कवर करण्याचा प्रयत्न करेल, की आपण कशा प्रकारे यूट्यूबवरती कन्सिस्टंट राहू शकतो. मला या 30 दिवसात आलेले जेही एक्सपिरियन्स आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न नक्की करेल. खूप 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 स्टडी केला, खूप व्हिडिओज पाहिलेत आणि त्यानंतर डिसाईड केलं की नाही, दिस इज द टाईम टू स्टार्ट नाऊ. आत्ता आपल्याला स्टार्ट करायचंच आहे. आता व्हिडिओ पाहणं बंद. तर येस, खूप अगदी तुमच्या मनात असेल की नाही आता मला यूट्यूब स्टार्ट करायचं आहे आणि तुम्ही त्याच्यावरती स्टडी करत असाल आणि ती स्टार्टअप ते किक मिळत नाही आहे, तर त्यासाठी मी व्हिडिओ नक्की करेल. तर मला प्लीज कमेंट करा की कोणाला त्याबद्दल व्हिडिओ पाहायला जास्ती आवडेल. मी डेली ब्लॉगिंग स्टार्ट केलं होतं, तर बरेच असे व्हिडिओज रील्स वगैरे मी पाहिले होते की तुमचा 30 डेजचा कॉन्टेंट पहिले इनिशियली बिगिनर जर तुम्ही डेली ब्लॉगिंग स्टार्ट करत असाल तर तुमचा 30 डेजचा कॉन्टेंट हा अगदी तुमचा रेडी पाहिजे वगैरे सगळं काही. तर टू बी व्हेरी फ्रँक, असं काहीच करू नका, पॅनिक होऊ नका. आणि ठीक आहे, मी इथे ती गोष्ट कंटिन्यू नाही करत. मी जो माझा 30 डेज झाल्यानंतरचा जो व्हिडिओ मी बनवणार आहे यूट्यूबशी रिलेटेड, तर त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी कव्हर करण्याचा प्रयत्न नक्की करणार. तर तुम्हाला जेही काही क्वेश्चन्स आहे, यूट्यूब मी व्हिडिओज कसे बनवते, कशा प्रकारे बनवते, एडिटिंगसाठीची गोष्ट, व्हॉइस ओव्हर कसा करते, सगळ्या गोष्टी, कुठल्याही गोष्टी तुम्ही मला विचारू शकता कमेंटमध्ये. मी त्याच कमेंट गॅदर करून एक त्याचा व्हिडिओ बनवेल आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. तर येस, जेही इंटरेस्टेड आहेत माझ्या मैत्रिणी, ज्यांच्या मनात कुठेतरी आहे की मला यूट्यूब स्टार्ट करायचं आहे बट ते होत नाही आहे, तर मी असे काही पॉईंट्स काढून ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती मला व्हिडिओ बनवायचा आहे. कारण मी जेव्हा असे व्हिडिओज बनवत होती, पाहत होती यूट्यूबवरती, स्टडी करत होती, तर मला असा कुठला व्हिडिओ नाही मिळाला. तर हे मी माझ्या एक्सपिरियन्स थ्रू तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कशा प्रकारे या 30 डेज ही चॅलेंज तुम्ही पूर्ण करू शकता. तर येस, आजच्या व्हिडिओमध्ये ॲज सच असं काही नव्हतं. मी मॉर्निंगला एक रेसिपी शूट केली होती, तर तीच आहे. मी ट्राय करते की माझ्या ब्लॉगमधून तुमच्यापर्यंत मी काही ना काही देण्याचा प्रयत्न हा नक्कीच करेल. मग ते रेसिपीच्या फॉर्ममध्ये असो किंवा एखादा कुठला तरी मोटिवेशनल व्हिडिओ, मोटिवेशनल स्पीच मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असेल, ऑर एल्स कुठला रिव्ह्यूज असेल किंवा कुठली अशी न्यू प्लेस असेल जे माझ्याकडून माझ्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला माहीत पडेल. तर येस, जर्नी तर स्टार्ट केलेली आहे आणि माझ्या लाईफचा, माझी यूट्यूब फॅमिली हा आता एक पार्ट आहे. तर नक्कीच मी तुमच्यासोबत ते सगळं शेअर करण्याचा प्रयत्न करेल जिथे
माझ्याकडून तुमची थोडीशी हेल्प होईल. तर चला, हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. खूप असा लेंदी याला नाही करत. ऑलरेडी 5 मिनिट्सच्या वरती झालेले आहेत, 6 मिनिटाच्या वरती झालेले आहेत. तर येस, आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ती ट्राय नक्की करा. जेही लोक वेट लॉसच्या जर्नीमध्ये असेल तर त्यांनी तर ही ट्राय कराच. तुम्ही ब्रेकफास्ट, लंच, डिनरमध्ये केव्हाही याला घेऊ शकता आणि खूप सिम्पल आहे, इन्स्टंट बनते. तर त्यामुळे खूप अशी प्रिपरेशन तुम्हाला नाही लागत याला. तर मुलांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या हेल्थसाठी, त्यांच्या मोर प्रोग्रेस, बॉडी डेव्हलपमेंटसाठी सुद्धा खूप छान आहे. सगळेच कंटेंट आपल्याला कॅल्शियम, आयर्न सगळंच याच्यामधून मिळते. तर होलसम एक रेसिपी आहे. तर ट्राय नक्की करा आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवते. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन, बाय.